माझ्या मनात ज्या गोष्टी आल्या ते मी बोलत आलेलो आहे. दोन गोष्टी मी शेतकऱ्यांना सांगितल्या. पंचनामे झालेले नाहीत. म्हणजे आपले खासदार संजय जाधव त्यांच्या इकडे तर एका तहसीलदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा. कदाचित ती त्याची सुद्धा मजबुरी असेल, कारण वरनच काही आलेलं नाही. त्या आडात नाही तर पोहरात कुठून येणार. त्याच्यामुळे वरनच पैसे आले नसतील तर तहसीलदार तरी काय करणार. पण तहसीलदार जर का मगरुरीने वागत असेल तर मला वाटतं त्याला उचलून मुख्यमंत्र्यांच्याकडे न्यायला लागेल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे की तुम्ही जो काय आम आणलाय, जे काय सोंग आणलंय, हे किती बोगस आहे, हे सरकार कसं दगाबाज आहे, ह्या सरकारचं पॅकेज हे कसं नुसतं बकवास आहे, हे या दौऱ्यातनं जनतेसमोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी 2 कार्यक्रम सांगितले की आता जनता म्हणजे शेतकरी ह्या दगाबाज सरकारचा पंचनामा करेल. म्हणजे काय करेल की हे शेतकऱ्याची जी मागणी आहे की कर्जमुक्ती तिथं झाली पाहिजे, 50,000 रुपये प्रति हेक्टरी त्याला मिळाले पाहिजे, ती शेतकऱ्याची मागणी ती त्याला मिळाले पाहिजेत. पण त्या पलीकडे किंवा ते जरा बाजूला ठेवलं तरी देखील सरकारने जी काही घोषणा केलेली आहे त्याचं वास्तव म्हणजे हे जे काही तहसीलदार आहेत, ज्यांनी पंचनामे किंवा कोणी असतील ते आपला पंचनामा करण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी असेल गाव खेडोपाडी, त्यांनी पंचनामे केलेत की नाही, पंचनामे केले असतील तर पंचनामे करून रिपोर्टवर पाठवले की नाही, रिपोर्ट पाठवला असेल तर त्यांच्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे आणि ती मिळालेली आहे की नाही, हा पंचनामा आता शिवसैनिकांच्या सोबतीने जनता करेल. आणि दुसरी गोष्ट अशी की निवडणूक आल्यानंतर फसवी आश्वासनं दिली जातात, थापा मारल्या जातात. मग ते लाडक्या बहिणीचं असेल किंवा मी कर्जमुक्ती म्हणतो, ते कर्जमाफी म्हणतात, कर्जमाफीचं असेल. पण निवडणूक झाल्यानंतर आता तुम्ही बघितलं की नुकसान भरपाईसाठी ज्याच्या नावावरती जमीन आहे त्यांना अगदी महिला असतील तरी मैलोनमैल प्रवास करून अंगठे द्यायला KYC करायला तिकडे यावं लागतं, अनेकदा सर्व्हर डाऊन म्हणून परत जावं लागतं. तर हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जसं नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान यांनी नोटबंदी केली होती, तसं मी शेतकऱ्यांना आवाहन म्हणजे विनंती केलेली की तुम्ही तुमच्यातले जातपात धर्म सगळ्या बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक व्हा. आणि जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही, जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही, वाहून गेलेले शेतीसाठी माती मिळत नाही, बी बियाणं मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही महायुतीला म्हणजे भाजप प्रणित आणि त्यांच्या कुबड्या भाजप आणि त्यांच्या कुबड्यांना वोटबंदी म्हणजे मतबंदी करा. तरच हे सरकार वटणीवर येईल.